मुंबई महानगर पालिका चुनाव में वार्ड क्रमांक 181 की शिवसेना प्रत्याशी पुष्पा कृष्णा कोली के विकास कार्यों की खूब चर्चा हो रही है। उन्होंने अपने कार्यकाल के दौरान क्षेत्र का काफ़ी विकास किया। वह कोविड के दौरान भी घर में बैठी नहीं थी। वह जनता की सेवा में हमेशा अपने क्षेत्र में सक्रिय रहती थी। यही कारण है कि जनता उन्हें खूब पसंद कर रही है। क्षेत्र का विकास ही पुष्पा कृष्णा कोली का सपना है। वह आगे भी विकास कार्य करती रहेंगी और एकनाथ शिंदे जी एवं महायुति के नेताओं के मार्गदर्शन। जय महाराष्ट्र। मी आपला लाडका भाऊ एकनाथ शिंदे। आपल्याला माहीतच आहे मुंबई महापालिका निवडणूक होत आहे। देशाची आर्थिक राजधानी मायानगरी मुंबईचा आपल्याला कायापालट करायचा आहे। त्याची सुरुवात आपण केली आहेच। वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक सामान्य शिवसैनिक हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, मेट्रो सेवांचं जाळं, रस्त्याचं काँक्रिटीकरण, सुशोभीकरण यासारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण केले। गिरणी कामगारांना, सामान्यांना परवडणारी घरं, पुनर्विकास प्रकल्पांना चालना देणं या सगळ्यांच्या माध्यमातून मुंबई जागतिक दर्जाची करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे। त्यासाठी आपली भक्कम साथ असणं आवश्यक आहे। मुंबई दक्षिण मध्यमधील सायन कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो, प्रभाग क्रमांक 181 मधून पुष्पा कृष्णा कोळी या शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत। सायन कोळीवाडा परिसरातील आनंदनगर येथील SRA प्रकल्पाबाबत आचारसंहितेनंतर बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल। तसे शक्य झाल्यास हा प्रकल्प SRAच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल। प्रभागातील नागरिकांना रात्री अपरात्री पाणी भरावे लागते। हा प्रश्न त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करू। यासह अन्य प्रश्न सोडवण्यासाठी आणि स्थानिक विकास कामांना गती देण्यासाठी 15 जानेवारीला शिवसेनेच्या महायुतीच्या धनुष्यबाणासमोरचे बटन दाबा आणि लक्षात ठेवा, धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत। जय हिंद, जय महाराष्ट्र।